ऑपरेशन सिंदूर विषयी लोकसभेमध्ये घमासान चर्चा सुरू आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आहेत. नरेशजी, चर्चा सुरू असताना प्रणिती शिंदे यांनी असं म्हटलंय की ऑपरेशन सिंदूर वगैरे काही झालंच नाही, सरकारने माध्यमांना हाताशी धरून हा तमाशा केला. तुम्ही कसं पाहता याकडे? मला प्रणिती शिंदे यांच्या बुद्धीची कीव येते. आपले वडील देशाचे गृहमंत्री होते. वडिलांकडून काही धडे घेण्याची आपल्याला गरज आहे. आपल्या नेत्याला खुश करण्याकरता अशा पद्धतीचे वक्तव्य आपण करताय. राजकारण करा, विरोधक म्हणून राजकारण करा, परंतु सैन्याने केलेल्या कामावरती आपण अविश्वास दाखवताय. तुम्ही नक्की भारताच्या संसदेतून भाषण करत होतात का पाकिस्तानच्या संसदेतून भाषण करत होतात? पाकिस्तानची भाषा बोलताय. नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याकरता, त्यांच्याबद्दल संशय निर्माण करण्याकरता अशा पद्धतीच्या सैन्याने केलेल्या कामगिरीवर संशय व्यक्त करताय. काय आपण बोलताय? अहो, तुम्ही भारतीय आहात, विसरलात काय? तुम्ही पाकिस्तानी नाही आहात. तुमच्या बुद्धीची कीव येते आणि वाईट वाटतंय की सुशील कुमार शिंदेंसारख्या पित्याच्या आपण पुत्री आहात. काही शिकवलंय की नाही त्यांनी तुम्हाला? काही संस्कार केलेत की नाही? का ते संस्कार विसरलात? सैन्य दलांच्या बाबतीत हा अपमान आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच हा सैन्याचा अपमान केलेला आहे. राजकारणासाठी सैन्याच्या कामगिरीवरती आपण संशय व्यक्त करताय, ती खोटं ठरवताय. या देशामध्ये अनेक राजकारणी झाले, अनेक पद्धतीने राजकारण खेळलं गेलं, परंतु पहिली वेळ आहे की देशाच्या संसदेमध्ये सैन्याने केलेल्या कामगिरीवरती संशय निर्माण केलेला आहे, त्याला खोटं ठरवलं गेलेलं आहे. नक्की कुठे चाललं आहे हे विरोधकांचं राजकारण काही कळत नाही आहे. आज संजय राऊतांनी असं म्हटलंय की केंद्रीय गृहमंत्र्यांचं कोर्ट मार्शल केलं पाहिजे. तर संजय राऊतांना आज काही लाईन नसेल प्रसिद्धी करता, म्हणून अशी काही वक्तव्य केली की प्रसिद्धीत राहू शकतो, म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करतात. मला वाटतं त्या सिरियसली न घेणं चांगलं. माणिकराव कोकाटेंचं आज कॅबिनेट सुरू आहे राज्याची. माणिकराव कोकाटेंवर आरोप झाल्यानंतर पहिल्यांदा एवढी सखोल कॅबिनेट होते अधिवेशनानंतरची, आणि या कॅबिनेटमध्ये त्यांचे कान टोचलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी, अशी बातमी येते मुंबईतून. नाही, काही कल्पना नाही. राज्याचं राजकारण आहे, मंत्रिमंडळाचा विषय आहे, मला काही कल्पना नाही या संदर्भात. धन्यवाद. आपल्यासोबत होते खासदार नरेश मस्के, ज्यांनी विविध विषयांवर ऑपरेशन सिंदूरमधील चर्चेच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधला. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.